बरेचदा ऐकण्याचा 60-60 रूल काय आहे असाही एक प्रश्न विचारला जातो. आता 60-60 रूल काय आहे तर तुमच्या मोबाईलचा म्हणा तिथून कुठून तुम्ही ऐकताय, जो सोर्स आहे तुमच्या ऐकण्याचा, गाणे असतील, व्हिडिओ असेल, तुमचा मोबाईल असेल, तुमचे हेडफोन्स असतील, इयरफोन्स असतील किंवा ब्लूटूथ डिव्हाइस असेल आणि ह्यांच्या माध्यमातून जेव्हा आपण ऐकतोय तेव्हा त्याचा व्हॉल्यूम, त्याचा जो आवाजाची तीव्रता आहे ती साधारण तुमच्या डिव्हाइसचा जो काही व्हॉल्यूम असेल पूर्ण फुल त्याच्या 60% तीव्रतेमध्ये तुम्ही 60 मिनिटे म्हणजे 1 तास तो आवाज ऐकू शकता. मग ह्याच्याहून जास्त तो जर आवाज ऐकला, 1 तासापेक्षा जास्त वेळ तो आवाज ऐकला तर त्याचा दुष्परिणाम तुमच्या ऐकण्यावर होऊ शकतो. आणि म्हणून 60% तीव्रतेचा आवाज 60 मिनिटांसाठी ऐकणे, याला आपण म्हणू 60-60 रूल. मग जसजसा हा 60% तीव्रता ही जसजशी वाढत जाईल तसतसा तुमचा जो वेळ आहे, ऐकण्याची जी वेळ आहे ती बऱ्यापैकी अर्धी व्हायला पाहिजे. म्हणजे 60%चं जर तुम्ही 70% व्हॉल्यूम केलात तर 60 मिनिटाचं तुम्ही 30 मिनिटं ऐकायला पाहिजे. 70% तीव्रतेचा आवाज 80% केलात तर इकडे 15 मिनिटंच तुम्ही ऐकू शकता. आणि 90% जर तिथे केलं तर तुम्ही हार्डली 5 मिनिटं तो आवाज ऐकू शकता. आणि 100-120 जर 100% व्हॉल्यूममध्ये तुम्ही ऐकत असाल, तीव्रतेत ऐकत असाल तर त्या ठिकाणी तुम्ही अजिबात तो आवाज ऐकायचा नाही आहे. हा रूल आहे आणि ह्याच ओशा गाईडलाईन्स आहेत. तुम्ही कुठल्या आवाजामध्ये किती वेळ तो आवाज ऐकू शकता. आता बरेचदा आपण पाहतो की वर्षभर कुठल्या ना कुठल्या प्रकारचा धूमधडाका आपल्या आजूबाजूला आपल्याला दिसतो. डीजेचा आवाज असेल, डीजेच्या मोठ्या मोठ्या भिंती आपल्याला उभ्या दिसतात आणि एकाच चौकामध्ये 4-4 मंडळाचे डीजेचे आवाज असतात. आणि त्या ठिकाणी जर तुम्ही उभे असाल तर 100% त्या डीजेच्या पुढे थिरकणारे जे काही युवक असतील, युवती असतील, त्यांना ऐकायला कमी येण्याचा त्रास हा 100% येतोच. त्याच्यामुळे सणासुदीच्या ठिकाणी डीजे जिथे लावलेला असेल त्या ठिकाणी तुम्ही ही काळजी घ्यायला पाहिजे की आवाज कमीत कमी तिथे ठेवणे आणि जिथे शक्य नाही आवाज कमी करणे त्या ठिकाणी तुम्ही जाणे हे 100% टाळायला पाहिजे. ते जेणेकरून तुम्ही तुमच्या ऐकण्याशी संबंधित येणारे जे काही दुष्परिणाम तुम्हाला पुढे दिसू शकतील ते तुम्ही वेळीच तिथे टाळू शकता.